राम राम मंडळी, कशा आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण तुमच्यासाठी घेऊन आली मसुरी डाळची डाळ कांदा रेसिपी. तर ही कशी करायची आहे तर बघा, अगदीच सोपी आणि खायलाही छान, आणि टिफिन जर करत असाल तर पटकन होणारी झटपट भाजी. तर बघा, आपण ही रेसिपी मी आज तुमच्या संग शेअर करत आहे. तर ही आहे मसूरचा डाळ कांदा. ह्याला चपाती भाकरी संग खाऊ शकतो, आपण भातासंगही खाऊ शकतो. मस्त अशी रेसिपी आहे. चला सुरू करूया. इथं मी 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि 1 कांदा मोठा घेतलेला आहे. 8-10 कढीपत्ते घेतलेले आहेत आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट भाजून वाटलेलं आहे. तर हे बघा, असं वाटलेलं आहे. आणि आता आपण हे सगळं प्रोसेस करायला चालू करूया. चला तर बघूया. इथं मी एक कढई ठेवली आहे आणि कढईत 1 चमचाभर होईल इतकं तेल टाकते. तर इथं मी कढईत 1 चमचा तेल टाकून घेतलंय. त्यातच मी मोहरी टाकणार आहे. मोहरीला चांगले तडतडू द्यायचं आहे आपल्याला. आणि जिरं टाकायचे 1 चमचा. हे बघा, जिरे तडतड करायला लागलेत. तर आपल्याला हे सगळं तडकवून घ्यायचं आहे चांगलं. आणि त्यातच आपला कांदा आणि कढीपत्ता हे दोन्ही तेलात परतून घ्यायचं आहे चांगलं. हे बघा, आणि अगदीच ह्याला गोल्डन ब्राऊन करायचं आहे छानपैकी. तर इथं कांदा भाजतोय तोपर्यंत मी ही डाळ धुवून घेते स्वच्छ. 1 ते 2 पाण्याने डाळ धुवून घ्या. हे बघा, चोळून डाळ धुवून झाली आहे. तर मी यातलं सगळं पाणी काढून ठेवलंय, कारण मसूर डाळ आहे ना, लगेच शिजते. तर इथं मी धुवून ठेवलेली आहे ती. तर इथं कांदा माझा गोल्डन ब्राऊन झालाय. आता यात मसाले टाकून घेऊया. तर इथं मी कांदा मसाला वापरते. तुम्ही लाल मिरची वापरू शकता, लाल तिखट. इथं मी कांदा मसाला टाकते. माझा खूप तिखट नाही आहे, तर मी छोटे स्पूननी 2-2.5 टाकली आहे चमचे. आणि इथं टाकलं आहे मी अर्धा चमचा होईल इतकं हळद. आणि सगळा मसाला परतून घेते. अगदीच जास्त काही मसाले टाकायचा नाही हा, कारण आपण कांदा मसाला वापरला यात. तर यात डाळ टाकून घ्यायची आपण, जी धुवून ठेवली होती ती. हे बघा, डाळ टाकून घ्यायची, थोडी थोडी करून टाकून घ्यायची आपल्याला सगळी डाळ. तर ही डाळ मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आपल्याला. लगेच पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला, मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे तेलात. हे बघा, व्यवस्थित परतून झाली आहे. तर यात आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथं मी 1 चमचा मीठ टाकते आणि परतून घेते. आणि यात अगदीच पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला, थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर इथं मी फुलपत्राचा वापर केलाय. तर इथं मला थोडंसंच पाणी टाकायचं आहे. मसूर डाळ आहे, लगेच शिजते. तर आपल्या अगदीच थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, खूप जास्ती नाही. मी फुलपात्र एकदम थोडंसं पाणी घेतलं होतं, तुम्ही बघू शकता. एकदम डबडबीत असं नाही करायचं, थोडंसं पाणी टाकलंय. म्हणजे नुसती जे डाळीचा कच्चेपणा आहे तो काढायचा आहे आपल्याला. आणि यावर झाकण लावून 2 ते 3 मिनटं आपल्याला शिजू द्यायचे आणि पाणीही पूर्ण सुकू द्यायचे. तर इथं बघा, 2 ते 3 मिनटं झाली आहेत. तर यात थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा, अर्धा चमचा होईल इतका. ह्याला पुन्हा परतून घ्यायचंय. बघा, आपली प्रोसेस झाली आहे. तर आपण आता कुट्टा टाकून घ्यायचा आहे. कुट्टा आधी टाकायचा नाही आहे, लास्टला टाकायचं आहे. तर इथं मी टाकून घेतलाय. हे बघा, परतून घ्यायचं आहे आता. आणि यातच थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला, टाकून परतून घेतलाय. तर तसंच करायचं आहे आपल्याला, खूप जास्ती गरम मसाला टाकायचा नाही आहे. या भाजीला अगदी म्हणजे गरम मसाल्याची गरज नाही, खूप चविष्ट लागते. झाकण टाकून 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्यायचे. इथं बघा, झालेला आहे माझा डाळ कांदा तयार. मी दाखवते परतून. हे बघा, खूप जास्तीही शिजला नाही आहे, खूप कमीही शिजला नाही आहे, कच्चाही नाही आहे. तर अगदी अशीच करायची आहे सुकी भाजी टिफिनसाठी. तर इथे माझा डाळ कांदा तयार झाला आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? लाईक करा, शेअर करा,